नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतकरी मित्राचा कापसाचा हा अनुभव पाहूया. आणि आपण यांना सांगितल्या पद्धतीने त्यांनी फवारणीचं नियोजन घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेस अति पाऊस होता त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी पातेगळीचं प्रमाण होतं आणि पातेगळ एवढ्या प्रमाणात होती की आज आपण इथं बोंडाची पण संख्या पाहू शकतो. ही परिपक्व पण बोंड झाली आहेत. आता आपण ही खरी माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवता की खरंच गडा आपण फवारणीचं नियोजन योग्य घेतलं आणि औषधाची चांगली जर माहिती गेली किंवा योग्य जर औषध गेलं त्याच्यामध्ये बोंडाची संख्या पण पाहू शकतो. आता काय होते की शेतकरी मित्रांनो, अति पाऊस होण्यामुळं आपली परिपक्व होत आलेली बोंड जी असतात ही कुठं बोंडाळी लागते त्या प्रमाणामध्ये तिथं अशी सड वगैरे लागून ही बोंड आपली नासून जातात. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं नियोजन घेणं महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये चांगले औषध वापरले असल्यामुळं की आतमध्ये हे बोंडाची संख्या पण चांगली आहे. आता ही आपण जर औषध जर द्रावण मारलं तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये बुरशी नाही लागत. पण बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं बोंडाळीचा जर प्रादुर्भाव झाला तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं किंवा अति पाऊस होण्यामुळं ही बोंड आपली नासून जातात. पण इथं काही न होता आपले बोंड चांगले राहिले आहेत. तर आपल्या शेतकरी मित्रांनी इथं औषध वापरलं आहे त्याच्यामध्ये आपण बोंडाची पण संख्या पाहू शकतो. तर शेतकरी मित्रांना आपण जे नियोजन सांगितलेलं होतं तर आता पहा याच्यामध्ये बोंडाची संख्या किती आहे मित्रांनो. या फांदीला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 ह्या पण फांदीला आहे तिकडं 26 27 28 इथून राहिले 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 अशा पद्धतीने 40 ते 45च्या आसपास आहेत. आणि इकडच्या एका फांदीच्या राहिले आहेत ह्याला पण 3 फाय येतं 3-4 बोंड जवळपास 50-48 अशी बोंडाची आणि पात्याची संख्या आहे. आणि वर पण याला आता चांगला फ्लोरा आलेला आहे. अशा अवस्थेमध्ये फ्लोरा हे औषध वापरायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला डेंजर आणि कंट्रोल हे बोंडाईसाठी पण आपण परत वापरायचं आहे. डेंजर हे आपल्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडीसाठी आहे आणि कंट्रोल हे आपल्याला बोंडाईसाठी पण आहे. आणि आपल्या शेतकरी मित्राकडून आता त्यांच्याकडून स्वतः आपण अनुभव जाणून घेऊ की आपण सांगितलेल्या औषधाचा खरंच त्यांना रिझल्ट आलेला आहे का. आपलं पूर्ण नाव सांगा भाऊ. गजानन खंडेराव आगला. बरं, आता आपल्या शेतकरी मित्रांसाठी खरंच आम्ही सांगले औषध हे परिपूर्ण चांगलं का फायद्याचं झालं का. नंबर एक. आता आपल्या शेतकरी मित्रांनी आम्ही सांगले औषध वापरायला पाहिजे की नाही पाहिजे. पाहिजे. हिरवागार ना? कापूस आहे. तरी एकदा आपला मोठ्या आवाजात त्यांना मोबाईल नंबर सांगा. 94 0 51 51 851. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. ही शॉर्ट माहिती आपली